पवारांच्या एनसीपी एनडीएमध्ये येणार, तयारीत राहा. भाजपच्या वरिष्ठांच्या फडणवीस आणि शिंदेंना सूचना, अशा सूत्रांची माहिती. पवारांच्या एनसीपी ही एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चांना आता उधाण आलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली. सुळेंसह बजरंग सोनवणे यांनी देखील शहांची घेतली भेट. तर रेवती सुळेंच्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची बजरंग सोनवणे यांची माहिती. दादांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट. सदिच्छा भेट घेतली. विविध विषयांवर चर्चा झाली. तटकरेंची ट्विट करत माहिती. लोकसभेत सरकारकडून सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक सादर. मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयक मांडलं. आज विधेयकावरती चर्चा होणार असल्याची देखील माहिती. विद्यार्थ्यांवरील एफआयआर मागे घ्या. आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थ्यांना सोडलं नाही तर सीजेपी पुन्हा आंदोलन करेल. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वेबसाईट सुरू करणार. कपिल सिब्बल यांच्यासोबत पत्रकार परिषदेत सीजेपीच्या प्रवक्त्यांचीही माहिती. कपिल सिब्बल यांच्याकडून आंदोलक विद्यार्थ्यांच्या कायदेशीर लढ्याला 1 कोटींचा निधी. सीजेपी आंदोलकांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत करणार. देशभरातील वकिलांनी देखील मदतीसाठी पुढे यावं असं आवाहन. बिहारमधल्या आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेतले जाणार. अटकेतील विद्यार्थ्यांना सोडणार. बिहार सरकारचा हा मोठा निर्णय. आंदोलनाचा अर्थ लाठीचार्ज नाही. आंदोलनाचा अर्थ हिंसा देखील होत नाही. आंदोलनावरती सुप्रीम कोर्टाची टिप्पणी. पोलीस आणि विद्यार्थी दोघांच्या भूमिका तपासा, असे कोर्टाचे निर्देश. E20 इंधनावरून मुंबई हायकोर्टाचा नितीन गडकरी यांना मोठा दिलासा. बदनामीकारक मजकूर आणि आक्षेपार्ह पोस्ट पसरवणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्याची परवानगी. मेटा, गुगल, डीपफेक, एआय कंटेंट पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल. E20ला विरोध म्हणजे पुढची पिढी संपवण्यासारखं. इथेनॉल विरोधात मोठं षडयंत्र असल्याचा आरोप. पाशा पटेल यांचा हा आरोप. इथेनॉलमुळे मायलेज कमी होतं पण इंजिन खराब होत नाही. पाशा पटेल यांची माहिती. सकाळी 9:30 वाजता एनडीएच्या खासदारांची बैठक. बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना करतील संबोधित. संसदेतील बालयोगी सभागृहामध्ये बैठक पार पडणार. एनडीएच्या बैठकीला टीएमसीमधील बंडखोर खासदार उपस्थित राहणार. बंडखोर खासदारांना एनडीएच्या बैठकीचं निमंत्रण मिळालं. एनसीपीआयच्या विलीनीकरणाला मान्यता देण्याची फुटीर गटाची ओम बिर्ला यांच्याकडे विनंती आहे. आणि पालिकेमध्ये पुन्हा शिंदेंच्या शिवसेना विरुद्ध भाजप वाद चव्हाट्यावर. उद्घाटनाला न बोलावल्यानं उपमहापौर आणि भाजप नगरसेवक नाराज. प्रशासनानं पुन्हा उद्घाटन करण्याची उपमहापौर यांची मागणी. तर उपमहापौरांचं आयुक्तांना या संदर्भातलं पत्रही. भेटून दिल्यानं भाजप कार्यकर्त्यांकडून मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर नाराजी. तर 35 वर्ष पक्षाचं काम करतात, मंत्री म्हणून तुम्हाला भेटायचं नाही का? प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल काळे यांचा गोरेंना हा सवाल. नंदुरबारमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. भाजप पदाधिकाऱ्यानं हिना गावितांना शिवीगाळ केल्याचा आरोप. भाजपचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्या विरोधात गुन्हा देखील करण्यात आला दाखल. महाराजस्व अभियानामध्ये महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्राचं वाटप. राज्यातून 3,436 महिलांची नोंद. 6 दिवसांमध्ये महाराजस्व अभियानाचा 4.5 लाख नागरिकांनी लाभही घेतला. फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर ओमराजेंना नेटकऱ्यांकडून सवालांचा भडीमार. राज्यातून तडीपार करा पण जेलमधून बाहेर काढा. महिला डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेची हायकोर्टामध्ये विनंती. जळगावमध्ये ट्रकच्या टपावरती बसून प्रवास. गिरीश महाजनांनी प्रवाशांना झापलं. गिरीश महाजन हे 40गावमध्ये एका कार्यक्रमासाठी जात असताना प्रवासात त्यांना हा प्रकार दिसला. कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला वंतारामधून परत पाठवण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप. आज नांदणी मठ परिसरामध्ये नागरिकांचं उपोषण. 13 सप्टेंबरपर्यंत माधुरी हत्ती न परतल्यास मोठं जनआंदोलन करणार, असं राजू शेट्टी यांचा इशारा. पुणे महापालिकेकडून भर पावसामध्ये भिंतीवरती रंग मारण्याचा प्रकार. दरम्यान भिंतींवरती मारलेला रंग पावसाच्या पाण्यात वाहून गेला आणि या संदर्भात फोटोही समोर आले. पुण्यातील बिब्बेवाडीच्या आदिनाथ सोसायटीच्या मागील भिंतीवरती हे रंगकाम सुरू होतं. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. 24 तासात पाणीसाठ्यात 2.22% वाढ झाली. जलाशयांमध्ये 88.40% इतका जलसाठा. पवना धरणातून 7,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. 12,000 क्युसेकपर्यंत वेग वाढणार असल्याची माहिती. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. धुळे जिल्ह्यातील 3 मध्यम प्रकल्प 100% भरले. 3ही धरण 100% भरले, त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला. साक्री तालुक्यामध्ये पिंपळनेर पश्चिम पट्ट्यामध्ये झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली. साताऱ्याच्या केळगर घाटामध्ये दरड कोसळली आहे. सातारा महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटवताना जेसीबीवरती दरडीचा काही भाग कोसळला आहे. तिकडे वाशिम जिल्ह्यामध्ये 2 दिवसांच्या खंडानंतर पुन्हा जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. पावसामुळे खरीप पिकांना आता काहीसा दिलासा मिळतोय. मात्र लहान मोठे प्रकल्प आणि जलसाठ्यांमध्ये अद्यापही समाधानकारक पाणीसाठा नाही. जळगाव जिल्ह्याच्या काही भागामध्ये अजूनही दमदार पाऊस नाही आहे. शेतकरी चिंतेत आहे. तलावामध्ये केवळ 10% इतका पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळते. नाशिक मुंबई महामार्गावरती पिंपरी फाटा परिसरामध्ये खड्ड्याचं साम्राज्य. समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज जवळ खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं.
छत्रपती संभाजीनगरच्या अण्णाभाऊ साठे चौकामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य चौकाची दुरावस्था। हडपसर ते दिवेघाट रस्ता आज दुपारी 12 ते 2 बंद राहणार। ब्लास्टिंग कामासाठी मार्ग बंद, पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचंही आवाहन। लग्न जमत नाही त्यामुळे 6 महिन्यामध्ये जळगावमध्ये 29 तरुणांनी आपलं जीवन संपवलं। जळगाव जिल्हा पोलीस विभागानं केलेल्या सर्वेक्षणात ही आकडेवारी समोर आली। पालघरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील उपहारगृहावरती एफडीएचा छापा। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द। उपहारगृहामध्ये मुदत संपलेला अन्नसाठा आढळला, त्यामुळे कारवाई। साताऱ्याच्या कराडमधील श्रामगावामध्ये एफडीएची दूध भेसळीवरती कारवाई। राधे डेअरीमध्ये दुधात भेसळ, चालकाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। मेळघाटातील 4 आदिवासी आश्रमशाळेमध्ये अन्नातून विषबाधा। मेळघाट कामगार युनियनकडून धारणीमध्ये आंदोलन। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची देखील करण्यात आली मागणी। माथेरान नेरळ घाटामध्ये भीषण अपघात। सिमेंटचे कठडे तोडून कार झाडावरती आदळले। उल्हासनगरचे 4 पर्यटक सुदैवानं वाचले। अमरनाथमध्ये चोरी करणाऱ्या 3 महिलांना जमावाकडून चोप। अंबरनाथच्या ग्रीन सिटी या भागाच्या आठवडी बाजारातली ही संपूर्ण घटना। सोलापूर या ठिकाणच्या बार्शी या ठिकाणी टोळक्याकडून कापड दुकानावरती हल्ला करण्यात आला, तर सौरभ जाधव हा कापड दुकानदार हल्ल्यामध्ये गंभीररित्या जखमी झालाय। जमिनीच्या वादातून काकानं हल्ला केल्याचा सौरभ जाधवचा आरोप आहे। असे केल्यातील ऐतिहासिक मत्रीज चर्चेचा मनोरा आणि गाभारा छताचा भाग कोसळलाय। इतिहास अभ्यासक श्री दत्त राऊतांकडून घटना उघडकीस आणण्यात आली। ऐतिहासिक मनोऱ्याची गेल्या 150 वर्षांमध्ये कोणतीही डागडुजी झाली नाही, त्यामुळे हे बांधकाम कोसळलं असल्याची माहिती आहे। माथेफिरूने धावत्या एसटी बसचं स्टेअरिंग ओढलं, त्यामुळे अपघात झालाय, तर बस रस्त्याच्या कडेला थांबलेल्या स्कूल बसवरती जाऊन आदळली आहे। माथेफिरू पोलिसांच्या ताब्यात आहे। माथेफिरूला पोलिसांकडून चोप देण्यात आलाय। नागपूरच्या यशोधरानंतर पोलिसांकडून मकोका गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली। देशी कट्टा आणि धारदार चाकूसह अटक करण्यात आलेली आहे। महाबळेश्वर पोलिसांची धडक कारवाई। 4,47,000चे 14 मोबाईल आणि ऑनलाईन फसवणुकीचे पैसे मूळ मालकांना परत करण्यात आले। मीरा भाईंदरमध्ये स्पाच्या नावाखाली देह व्यापार सुरू होता। पोलिसांच्या कारवाईमध्ये 2 जण ताब्यात आहे। 5 पीडित मुलींची सुटका देखील करण्यात आली आहे। जालना 40 स्वयंचलित हवामान केंद्रांमधील उपकरणांमध्ये छेडछाड झाली। पावसाच्या नोंदीमध्ये फेरबदल, तर पाऊस नसताना पाऊस दाखवण्यात आलेला आहे। पुरंदरमध्ये बेंदूर सण उत्साहामध्ये साजरा झालाय। आकर्षक सजवलेल्या बैलांची भव्य मिरवणूक निघाली। या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जात असतो। नालासोपाऱ्यामध्ये 2 कोटींचा एमडी ड्रग जप्त झालाय। पहिल्या मजल्यावरती शाळा आणि दुसऱ्या मजल्यावरती पोलिसांचा छापा। नायजेरियन व्यक्तीच्या घरातून 2 कोटींचा ड्रग्सचा साठा देखील जप्त करण्यात आला। भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये गांजाची तस्करी करणारी टोळी जेरबंद। 1,35,00,000चा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला। भंडाऱ्यामध्ये मुसळधार पावसाचा एसटी महामंडळाच्या ई चार्जिंग स्टेशनला फटका, तर परिसरामध्ये गुडघाभर पाणी देखील साचलं।